नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलो तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आणि खूप मोठी आनंदाची बातमी. चला तर मित्रांनो सुरुवात करूया. महाराष्ट्रात 1-2 नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग तयार होणार. रेल्वे मंत्रालयाकडून 16,200 कोटी रुपयाची मंजुरी. चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील रेल्वे नेटवर्क मोठ्या प्रमाणात विस्तारले आहेत. अजूनही भारतीय रेल्वेकडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. देशात आणखी काही नवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहे. अशातच आता देशाची आर्थिक राजधानी मुंबई संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई शहरात नव्याने 12 रेल्वे मार्ग विकसित केले जाणार आहेत आणि ते इतर जिल्ह्यांना जोडले जाणार आहेत. चला तर बघूया कोणकोणत्या जिल्ह्यांना जोडले जाणार. केंद्रातील सरकारकडून 16,241 कोटी रुपये रेल्वे प्रकल्प मंजूर करण्यात आले असून या प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईत 12 नवे रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे मुंबईतील कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. मुंबई लोकलमधील गर्दी यामुळे कमी होईल आणि मुंबईकरांना जलद गतीने प्रवास करता येईल आणि जिल्ह्याच्या लोकांना मुंबईला जलद गतीने जाता येईल. चला बघूया मित्रांनो कोणकोणते जिल्हे आहे मुंबईला अटॅच होणार आहे. सध्या केंद्र विधिमंडळाचे म्हणजे सदस्याचे पावसाळी अधिवेशन झाले. नुकतेच अधिवेशनात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सभागृहाला माहिती देताना असे सांगितले की रेल्वे मंत्रालयाकडून राजधानी मुंबई 16,241 कोटी रुपयाचे 12 नवीन रेल्वे प्रकल्प मंजूर केले आहेत. दरम्यान आता आपण रेल्वे मंत्रालयाकडून मुंबईतील कोणकोणते नवीन रेल्वे मंजूर झाले आहे याची माहिती जाणून घेऊयात. बघूया मित्रांनो. मुंबईतील रेल्वे मार्ग. गोरेगाव बोरिवली विस्तारित रेल्वे मार्ग. गोरेगाव बोरिवली पासून हार्बर लाईनचा विस्तार करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास 826 कोटी रुपयाची खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प 7 किलोमीटर लांबीचा आहे. बोरिवली विरार रेल्वे मार्ग. बोरिवली ते विरार दरम्यान 5वी आणि 6वी लाईन विकसित करण्यात येणार आहे. यासाठी 2,184 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे आणि हा प्रकल्प 26 किलोमीटरचा आहे. विरार डहाणू रोड रेल्वे. विरार ते डहाणू रोड दरम्यान 3री आणि 4थी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. 34 किलोमीटर लांबीच्या या अपेक्षित प्रकल्पासाठी 3,587 कोटी रुपयाचा खर्च. चला तर मित्रांनो धन्यवाद. बघूया आपण पुढच्या व्हिडिओत.